राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज खरं तर पाहिलं तर सातारा च्या दौऱ्यावर आहेत आज आणि उद्या सातारा दौऱ्यावर असणार आहेत। आजारपणातून बरे झाल्यानंतर अनेक दिवसातून ते आज खरं तर बाहेर पडत आहेत आणि ते आजारपणातून बरे झाल्यानंतर आज पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यात येत असल्याने कार्यकर्त्यांच्यात सुद्धा मोठा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी पाहिलं तर त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या गाडीवर ते उधळत त्यांचं स्वागत जे आहे ते मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी पाहतो की कार्यकर्ते करताना पाहायला मिळत आहेत। जोरदार घोषणाबाजी खरं तर या कार्यकर्त्यांकडून पाहायला मिळते। त्यांच्या स्वागतासाठी पाहिलं तर संपूर्ण सातारा जिल्ह्यातून या ठिकाणी जे राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ते उपस्थित राहिलेले आहेत। त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे त्याचबरोबर बाळासाहेब पाटील असतील किंवा स्वतः खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा आज या ठिकाणी सर्किट हाऊस या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळते। सध्या पाहतोय आपण कशा पद्धतीने कार्यकर्त्यांच्यात मोठा उत्साह पाहायला मिळतो आणि त्यांच्या गाडीवर फुलांची उधळण करत या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी शरद पवार यांच्या नावांची करण्यात येत असल्याचं पाहायला मिळते। आज या सर्किट हाऊसमध्ये रयत शिक्षण संस्थेची बैठक पार पडणार आहे आणि खरं तर उद्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 67व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमाला हे शरद पवार उपस्थिती लावतील। त्या अनुषंगाने पाहिलं तर आज शरद पवार जे आहेत ते मध्ये दाखल झालेले आहेत आणि उद्या पवई नाका येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला ते हजर होणार आहेत आणि सध्या पाहिलं तर शरद पवार साताऱ्यामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह जो आपल्याला पाहायला मिळतोय। त्यांच्या गाडीवर फुलांची उधळण करण्यात आलेली आहे आणि जोरदार त्या ठिकाणी तुतारी सुद्धा वाजते आहे आणि जोरदार घोषणाबाजी करत हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।